नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. आजचा आपला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग पार्ट 5. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 4 मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, रूल्स ऑफ अकाउंट्स या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीज आणि लेजर पाहणार आहोत. मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आजचा आपला टॉपिक बेसिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग पार्ट 5. त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज. तर हे डिस्क्लेमर आहे या व्हिडिओच्या संदर्भातील. आपण पाहूयात जर्नल. आता जर्नल म्हणजे काय? द टर्म जर्नल इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड जार मीन्स अ डे. आता जर्नल हा शब्द कुठून आलेला आहे तर फ्रेंच भाषेतून आलेला आहे, जार म्हणून. आता हा जार म्हणजेच काय तर एक दिवस. दस जर्नल एंट्रीज, जर्नल मीन्स रेकॉर्डिंग द डेली ट्रान्झॅक्शन in order to their occurrence that is in the chronological order, की जशी ट्रान्झॅक्शन होईल तशी लगेचच ती रेकॉर्ड केली जाते अगदी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये. द प्रिन्सिपल एम ऑफ जर्नल इज टू मेंटेन अन ऑर्डरली रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स, की सर्व ट्रान्झॅक्शन्स की त्या दिवसामध्ये ज्या पण ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्याची ज्या क्रमाने ट्रान्झॅक्शन झाली अगदी त्या क्रमाने आपल्याला जर्नल एंट्रीज कराव्या लागत असतात. तर आता याचा फॉर्मॅट काय आहे? आता याच्यामध्ये आपण पाहूयात की फॉर्मॅट कसा असतो त्याचा. तर ही जर्नल एंट्री दिलेली आहे आणि त्याच्या आन्सरमध्ये म्हणजे याची जर्नल एंट्री कोणत्या फॉर्मॅटमध्ये केली जाते सॉरी. तर या ठिकाणी डेट कॉलम असतो, पर्टिक्युलर्स कॉलम असतो, LF कॉलम असतो. आता LF म्हणजेच काय तर लेजर फोलिओ. आता फोलिओ म्हणजे काय तर पेज नंबर. लेजर तर आपण पुढे पाहणार आहे आणि फोलिओ म्हणजे पेज नंबर. डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, अशी या प्रकारे आपल्याला कॉलम करावे लागत असतात. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आणि त्याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी ज्या डेटमध्ये ज्या दिवशीची ती ट्रान्झॅक्शन असेल ती डेट येईल. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये कोणते अकाउंट डेबिट झालं, कोणतं अकाउंट क्रेडिट झालं ते येईल. आणि या ठिकाणी ही बिईंग एक्सपेन्सेस पेड जे म्हटलेले आहे, तर ही जी ट्रान्झॅक्शन आहे वरची त्याचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन आहे, तर त्याला म्हणतात नरेशन किंवा नॅरेशन. लक्षात आलं? मग या ठिकाणी मग जर्नल एंट्रीजमध्ये काय काय पार्ट येईल तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे आणि तिची जर्नल एंट्रीमध्ये मग डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज एवढे कॉलम येतील. हे झालं जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट. नेक्स्ट आपण पाहूयात की काही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि त्याची आपण जर्नल एंट्री कशी करायची हे पाहूयात आपण. आता याच्यामध्ये आपल्याला पहिली ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. 2020 मधील आहेत, जानेवारी मधीलच सर्व ट्रान्झॅक्शन आहेत. मग 1 जानेवारीला रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 80,000. तर रमेशने 80,000 रुपये कॅश देऊन बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आता ही जी ट्रान्झॅक्शन आहे तर हिची जर्नल एंट्री कशी होईल तर आपल्याला काय करावं लागतं की जी ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, ह्याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की जी ट्रान्झॅक्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणते 2 अकाउंट येतील आणि त्या अकाउंट कोणत्या प्रकारामध्ये जाईल हे आपण पाहिलं. आणि मग कोणत्या अकाउंट प्रकारामध्ये म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण तिथं रूल अप्लाय करायचो. मग कोणता अकाउंट डेबिट होईल आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल हे आपल्याला आपण पाहिलेलं आहे. आणि मग आता फक्त काय करावं लागणार आपल्याला एक की अमाऊंट कॉलममध्ये
डेबिटला आणि क्रेडिटला सेम अमाऊंट येईल 80,000. पण आता ही ट्रान्झॅक्शन काय आहे की रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 80,000. रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 80,000. आता याच्यामध्ये कोणते दोन अकाउंट आहेत ते अकाउंट, तर या ठिकाणी रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, मग या ठिकाणी कॅश अकाउंट एक आहे आणि रमेश स्टार्टेड बिझनेस म्हणजे त्या ठिकाणी ही सुरुवातीची कॅश आहे. तर सुरुवातीच्या कॅशला काय म्हणतो आपण, म्हणजे ओनरने, रमेश काय आहे की ओनर आहे, त्याने बिझनेस स्टार्ट केला, मग सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट करतो ओनर, तर त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल. मग आता आपण पाहूयात की जर्नल एंट्री. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आपण घ्यायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते कॉलम आखावे लागतील, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. या ठिकाणी डेट जे आहेत आपल्याला सर्व 2020 मधील जानेवारी महिन्यातले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी 2020 लिहायला नको म्हणून मी या ठिकाणी डेट कॉलममध्येच 2020 लिहिलेलं आहे. परंतु असं काही नाही, डेट फक्त डेट लिहायचं आणि या ठिकाणी पूर्ण डेट या ठिकाणी लिहिली तरी चालेल. आता आपली ट्रान्झॅक्शन होती त्यानुसार किती तारखेला ट्रान्झॅक्शन होती, 1 जानेवारी 2020. मग आता पहिलं अकाउंट कोणतं तयार होईल, तर कॅश अकाउंट होईल. दुसरं अकाउंट कोणतं तयार होईल, रमेश कॅपिटल अकाउंट होईल. मग आता या ठिकाणी कॅश अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, पर्सनल रिअल नॉमिनल पैकी कॅश म्हणजे काय की ॲसेट आहे ना, ॲसेट म्हटलं की कोणत्या टाईपचं अकाउंट असते, तर रिअल अकाउंट असते. तर हे रमेश कॅपिटल आहे. कॅपिटल अकाउंट आहे हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. आता या ठिकाणी रूल अप्लाय करूयात आपण कॅश अकाउंट. तर रिअल अकाउंटचा रूल काय की डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता इथं बिझनेसमध्ये कॅश काय झालेली आहे, इन झालेले, म्हणून हे अकाउंट काय होईल, डेबिट होईल, म्हणून डेबिटला अमाऊंट येईल 80,000. तर रमेश कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता बिझनेसच्या दृष्टीने आपण अकाउंटिंग ठेवत असतो. रमेशने बिझनेसमध्ये काय केलेत की 80,000 गुंतवलेले आहेत. मग रमेश हा बिझनेसच्या दृष्टीने काय झाला, गिव्हर झाला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग रमेश हा काय की गिव्हर आहे, म्हणून हे अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. मग क्रेडिटला अमाऊंट किती येईल, 80,000. मग आता ही जी ट्रान्झॅक्शन आहे याचं आपण ब्रीफमध्ये एक्सप्लेनेशन देत असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, नॅरेशन. मग या ठिकाणी नॅरेशन काय होईल, बिईंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. ही झाली आपली एक ट्रान्झॅक्शन. आता पुन्हा दुसरी ट्रान्झॅक्शन पाहूयात आपण. दुसरी ट्रान्झॅक्शन काय आहे, 6 जानेवारीला परचेस्ड गुड्स फ्रॉम राजू ऑन क्रेडिट 30,000. या ठिकाणी परचेस्ड गुड्स म्हटलेलं आहे. मग कोणकोणते अकाउंट होतील या ठिकाणी, मग आपल्याला 6 जानेवारी या ठिकाणी पहिलं अकाउंट होईल परचेस अकाउंट आणि दुसरं अकाउंट कोणतं होईल, तर राजू अकाउंट. आलं लक्षात. आता कोणतं अकाउंट डेबिट होईल, कोणतं क्रेडिट होईल, तर परचेस अकाउंट हे डेबिट होईल, बरोबर आहे. नेक्स्ट राजू अकाउंट हे काय होईल, क्रेडिट होईल. मग डेबिटला जी अमाऊंट असेल ती 30,000. परचेस किती रुपयाचं परचेस आहे, तर 30,000 आणि टू राजू अकाउंट. आता या ठिकाणी राजूचं आपल्याला नाव दिलेलं आहे म्हणून आपण राजू अकाउंट घेतलं. ही जर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असती तर आपण कॅश अकाउंट आलं असतं आणि परचेस अकाउंट आलं असतं. याची नॅरेशन होईल बिईंग परचेस ऑन क्रेडिट. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूयात आपण. 8 जानेवारीला सोल्ड गुड्स ऑन कॅश. आता पहा या ठिकाणी मग सोल्ड गुड्स म्हटलेलं आहे ऑन कॅश 6,000. आता या ठिकाणी कोणकोणते अकाउंट होतील, आता फर्स्ट आपली डेट 8 जानेवारी, एकही कॅश अकाउंट होईल आणि दुसरं अकाउंट होईल सेल्स अकाउंट. सेल आहे म्हणून सेल्स अकाउंट. आता कॅश अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. सेल्स अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. आता कॅश अकाउंटचा रूल काय आहे,
डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता या ठिकाणी बिझनेसने सेल केलेला आहे, सेल केलं म्हणजे कॅश बिझनेसमधून आउट होईल का इन होईल, तर इन होईल, म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅश अकाउंट काय झालं, डेबिट झालं. किती रुपयाची ट्रान्झॅक्शन आहे, 6000. आता टू सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, तर नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड प्रॉफिट. मग आता या ठिकाणी सेल हा काय आहे, गेन आहे, मग या ठिकाणी ते अकाउंट क्रेडिट झालं. नॅरेशन बिईंग सोल्ड गुड्स फॉर कॅश. अगदी याप्रमाणेच जेवढ्या पण ट्रान्झॅक्शन दिले असतील ते आपण प्रोसेस करू शकतो. या ठिकाणी पुन्हा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे, 15 जानेवारी बॉट फर्निचर फ्रॉम शैलेश फॉर कॅश. आता या ठिकाणी कॅश आहे म्हणून या ठिकाणी शैलेश हे नाव येणार नाही, तर आपल्याला काय होईल, दोन अकाउंट कुठले होतील, फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. किती आहे, 8000. आता नेक्स्ट डेट आपली 15 जानेवारी 2020. आता हे 2020 सर्वांना मी कॉमनच घेतलेलं आहे कॉलममध्येच, तर मी या ठिकाणी 1 जानेवारी 2020 असं प्रत्येक ठिकाणी 2020 लिहू शकता. आता कोणकोणते अकाउंट होते आपण शोधले होते, या ठिकाणी फर्निचर अकाउंट आणि दुसरं अकाउंट होतं कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट हे डेबिट होईल, म्हणून फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जे अकाउंट क्रेडिट आहे ते काय होतं की 2 नंबरला लिहिणार आपण, जे अकाउंट डेबिटेड आहे ते अगोदर लिहिणार. या ठिकाणी फर्निचर अकाउंट आणि थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि डेबिट शब्द लिहायचा आहे. ही अशी म्हणजे अशा प्रकारेच लिहिलं जातं, ही प्रथाच आहे. आणि जे अकाउंट क्रेडिट असेल तर या ठिकाणी एक स्पेस दिलेला आहे आणि नंतर टू लिहिलेलं आहे, आणि मग जे अकाउंट असेल ते अकाउंट लिहिलेलं आहे टू कॅश अकाउंट. या ठिकाणी फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे अकाउंट डेबिट झाले त्याच्या डेबिटला अमाऊंट येईल 8000 टू कॅश अकाउंट, मग त्याच्या क्रेडिटला येईल 8000. नॅरेशन येईल बिईंग बॉट फर्निचर फॉर कॅश. तर नेक्स्ट पुन्हा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेले आहे जानेवारी 18, पेड सॅलरी टू मॅनेजर 6500. या ठिकाणी सॅलरी अकाउंट आहे आणि ते कशा स्वरूपात दिलेले असतील, मग कॅशच्या स्वरूपात दिलेले असतील. या ठिकाणी कोणते दोन अकाउंट होतील, मग नेक्स्ट ज्या डेट काय येईल 18 जानेवारी, एक सॅलरी अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. मग आता सॅलरी अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, तर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, आता या ठिकाणी सॅलरी पेड केली म्हणजे या ठिकाणी बिझनेसचा तोटाच आहे, म्हणजे एक प्रकारचा फायदा आहे का त्या ठिकाणी नाही आहे. बिझनेसमधून बिझनेसचे ते एक्सपेन्सेस आहे, सॉरी तोटा म्हणण्यापेक्षा काही तर एक्सपेन्सेस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता एक्सपेन्सेस आहेत म्हणून ते सॅलरी अकाउंट डेबिट झालं. या ठिकाणी अमाऊंट येईल 6500. आणि नेक्स्ट टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला येतील 6500. नॅरेशन येईल बिईंग सॅलरी पेड टू मॅनेजर. आता नेक्स्ट लास्ट ट्रान्झॅक्शन आहे आणखीन जानेवारी 20 जानेवारीला. या ठिकाणी पेड रेंट टू लँडलॉर्ड इन कॅश 1000. आता या ठिकाणी रेंट पेड केलेलं आहे कॅश, कोणत्या स्वरूपात केलेलं आहे, कॅशच्या स्वरूपात. मग दोन अकाउंट कोणते होतील, तर एक रेंट अकाउंट होईल आणि दुसरं कॅश अकाउंट. मग आता डेट कॉलम मध्ये येईल 20 जानेवारी 2020. फर्स्ट अकाउंट येईल रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता रेंट अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, रेंट म्हणजे एक्सपेन्सेसच आहेत. या ठिकाणी ते नॉमिनल अकाउंट, मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनल अकाउंटचा रूल. मग त्यानुसार रेंट अकाउंट डेबिटेड झालं, त्याची अमाऊंट आहे 1000. टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट कोणत्या टाईपचं अकाउंट आहे, रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता रेंट पेड केलेलं आहे म्हणजे बिझनेसमधून कॅश आउट होणार आहे, म्हणजे ते अकाउंट काय झालं, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश बिझनेसमधून आउट झालेली आहे म्हणून क्रेडिटला येतील पुन्हा 1000. नॅरेशन येईल बिईंग रेंट पेड टू लँडलॉर्ड. अशा प्रकारे जर्नल एंट्रीज केल्या जातात की आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेली असते, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते दोन अकाउंट आहेत ते आपण शोधायचं आणि
त्याचं क्लासिफिकेशन करायचं की पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये ते कुठल्या अकाउंटच्या टाईपमध्ये जाईल आणि मग त्याला रूल अप्लाइड करायचा. मग रूल अप्लाइड केल्यानंतर आपल्याला कोणता अकाउंट डेबिट होईल ते अकाउंट आपण अगोदर लिहायचं आणि त्याच्या समोर थोडासा स्पेस देऊन आपण डेबिट लिहायचं. म्हणजे त्या ठिकाणी रेंट अकाउंट डेबिट आणि थोडासा स्पेस सोडून टू कॅश अकाउंट, जे अकाउंट क्रेडिट असेल ते स्पेस देऊन टू लिहून कॅश अकाउंट लिहायचं आणि त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन लिहितो आपण, त्याला म्हणायचं नॅरेशन. तर अशा प्रकारे या झाल्या जर्नल एंट्रीज. आणि लेजर पण तसंच असते. या ठिकाणी आपण पाहूयात की लेजर म्हणजे काय. लेजर इज प्रिन्सिपल ऑफ अकाउंट्स वेअर सिमिलर ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू पर्टिक्युलर पर्सन्स ऑर थिंग्स आर रेकॉर्डेड. आता या ठिकाणी आपण जर्नल एंट्रीमध्ये पाहिलं होतं की कोणकोणते अकाउंट या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी कॅश अकाउंट आलेलं आहे, रमेश कॅपिटल अकाउंट आलेलं आहे, पुन्हा परचेस अकाउंट, पुन्हा राजू अकाउंट आलेलं आहे. आता इथं या ठिकाणी कॅश अकाउंट पुन्हा आलेलं आहे, पुन्हा या ठिकाणी पण कॅश अकाउंट आणखीन आलेलं आहे, या ठिकाणी पण कॅश अकाउंट पुन्हा आलेलं आहे, या ठिकाणी पुन्हा कॅश अकाउंट पुन्हा आलेलं आहे. पण आता आपल्याला ॲक्च्युअल जर कॅश जर मिळवायची असेल तर ते सर्व कॅश अकाउंट एकाच ठिकाणी गोळा केले जातात, म्हणजे ते कॅश अकाउंटचं लेजर तयार करून. बरोबर आहे का. तर अशा प्रकारे की जेवढे या ठिकाणी अकाउंट्स आलेले आहेत जर्नल एंट्रीमध्ये तेवढे आपल्याला अकाउंट्स तयार करावे लागत असतात आणि ते अकाउंट्स आपण तयार करतो, तर त्याला म्हणायचं लेजर. आलं लक्षात. मग आता लेजर आपण पाहिलं की द लेजर इज प्रिन्सिपल ऑफ अकाउंट्स वेअर सिमिलर ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग्स आर रेकॉर्डेड. आता त्याचा फॉर्मॅट आहे या ठिकाणी की आता मगाशी आपण पाहिलं होतं की कॅश अकाउंट, सपोज आपण इथं कॅश अकाउंट म्हणूयात आणि डेबिट साईडला आपण म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजेच आपली डेबिट साईड असते, राईट हँड साईड म्हणजे आपली क्रेडिट साईड असते. आता इथं या ठिकाणी डेबिट आणि डॉट असतो, या ठिकाणी क्रेडिट आणि डॉट द्यायचा, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे की डेबिट आणि क्रेडिटचा. आणि कॉलम कोणकोणते येतील तर या ठिकाणी डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट रुपीज, डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट रुपीज. तर या ठिकाणी JF म्हणजे काय तर जर्नल फोलिओ. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की फोलिओ म्हणजे काय तर पेज नंबर. आता मगाच्या जर्नल एंट्रीमध्ये लक्षात आलं असेल की लेजर कोणत्या लेजरमध्ये ती ट्रान्झॅक्शन आपण नोंद करतोय तो नंबर. आणि आता इथं JF म्हणजे काय तर जर्नल फोलिओ, म्हणजे की जर्नल एंट्रीजमध्ये कोणत्या पेजवरती ही ट्रान्झॅक्शन झालेली आहे त्याचा पेज नंबर या ठिकाणी येणार जर्नल फोलिओमध्ये. मग लक्षात आलं लेजरचा फॉर्मॅट काय आहे तर नेम ऑफ अकाउंट, म्हणजे कोणता पण अकाउंट आपण तयार करणार ते अकाउंट, डेबिट, क्रेडिट आणि कॉलम कोणकोणते येतील डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट रुपीज, त्यानंतर आणखीन डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट रुपीज. तर अशा प्रकारे लेजरचा फॉर्मॅट असतो. आता आपण एखादी ट्रान्झॅक्शन पाहूयात की तिची जर्नल एंट्री करू आणि तिचं पुन्हा लेजर पण तयार करू, म्हणजे तुम्हाला लेजर अकाउंट्स कसं करायचं ते लक्षात येईल. तर आपण ही ट्रान्झॅक्शन घेऊयात की गुड्स सोल्ड टू सतीश फॉर ₹1000 ऑन क्रेडिट ऑन 1 एप्रिल 2020. रेकॉर्ड दिस ट्रान्झॅक्शन इन द जर्नल अँड लेजर. आता जर्नल एंट्रीमध्ये आपण सोल्युशनमध्ये जर्नल एंट्रीमध्ये कोणकोणते कॉलम येतात या ठिकाणी डेट पर्टिक्युलर्स LF लेजर फोलिओ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता याची जर्नल एंट्री काय होईल तर याच्यामध्ये डेट कॉलममध्ये किती डेट येईल मग 1 एप्रिल 2020. या ठिकाणी कोणकोणते अकाउंट आहेत की गुड्स सोल्ड टू सतीश म्हटलेलं आहे. मग कोणकोणते अकाउंट तयार होतील या ठिकाणी सतीश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. मग सतीश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता इथं गुड्स सोल्ड टू सतीश म्हटलेलं आहे. सतीश म्हणजे कुठलं आहे की पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता बिझनेसने माल विकलेला आहे मग सतीश काय झाला तो रिसिव्हर झाला, बरोबर आहे का बिझनेसच्या दृष्टीने, म्हणून सतीश अकाउंट डेबिट झालं.
टू सेल्स अकाउंट. आता सेल्स अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता या ठिकाणी सेल आहे म्हणजे बिझनेसचा काही फायदाच आहे, बरोबर आहे का? या ठिकाणी ते अकाउंट क्रेडिट होईल. मग आता अमाऊंट कॉलममध्ये डेबिटला सतीश अकाउंटच्या 1000 आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला 1000. तर नॅरेशन काय होईल याची? बिईंग क्रेडिट सेल ऑफ गुड्स टू सतीश. ही झाली जर्नल एंट्री. आता कोणतीही ट्रान्झॅक्शनची, समजा की ही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेली होती म्हणून आपण याची जर्नल एंट्री केली. सुरुवातीला काय केलं आपण या ठिकाणी की ही ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर ह्याच्यामध्ये कोणकोणते दोन अकाउंट आहेत ते आपण शोधलं की या ठिकाणी गुड्स सोल्ड टू सतीश फॉर ₹1000 ऑन क्रेडिट ऑन 1 एप्रिल 2020. तर याच्यामध्ये दोन अकाउंट कोणते होते? एक गुड्स सोल्ड आहेत म्हणून हे सेल्स अकाउंट एक होतं आणि या ठिकाणी कोणाला? तर सतीशला, म्हणून सतीश अकाउंट. पण मग जे अकाउंट डेबिट आहे ते आपण अगोदर लिहितो सतीश अकाउंट डेबिट. या ठिकाणी स्पेस देऊन आपण डेबिट म्हणतो आणि पुन्हा सुरुवातीला स्पेस सोडून टू सेल्स अकाउंट. मग क्रेडिटेड जे अकाउंट क्रेडिट असेल ते अकाउंट आपण 2 नंबरला लिहितो. डेबिट कॉलममध्ये डेबिटच्या समोर अमाऊंट लिहितो, क्रेडिट कॉलममध्ये जे अकाउंट क्रेडिटेड झाले त्याची अमाऊंट लिहितो आणि त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणजेच काय आहे की नॅरेशन आहे. मग आता ह्याची हे झालं जर्नल एंट्री. आता आपण लेजर कसं तयार करणार? तर लेजरसाठी आपल्याला माहिती काय काय आपण तयार करणार? तर वेगवेगळे अकाउंट. आता या ठिकाणी कोणते दोन अकाउंट, म्हणजे एकच जर्नल एंट्री घेतली आपण, त्यामुळे आपल्याला दोनच अकाउंट आहेत. एक आहे सतीश अकाउंट आणि दुसरे सेल्स अकाउंट. मग आता ज्यावेळेस लेजरमध्ये पोस्टिंग करत असताना सतीश अकाउंट काय आहे? डेबिट आहे. मग त्याच्या मग ते आता कॉलम कोणकोणते येतील या ठिकाणी? डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. या ठिकाणी डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. आता या ठिकाणी सतीश अकाउंट काय आहे? डेबिट. मग सतीश अकाउंटच्या डेबिटलाच डेट 1 एप्रिल 2020. पण ही अमाऊंट कुठून आली हे कळण्यासाठी सतीश अकाउंटच्या डेबिटलाच कुठून आली? टू सेल्स अकाउंट. तर या ठिकाणी टू सेल्स अकाउंट लिहायचं. टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती आहे ती? 1000. आता नेक्स्ट आहे की सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट आपण डेट सेल्स अकाउंटची लेजर तयार केलं. या ठिकाणी त्याच्यामध्ये पण कॉलम येतील डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. मग आता सेल्स अकाउंट काय आहे की क्रेडिट आहे. मग त्याच्या क्रेडिट साईडलाच, पण त्या अमाऊंट कुठून आली हे कळण्यासाठी डेट 1 एप्रिल 2020. पर्टिक्युलर्स मध्ये काय येईल? बाय सतीश अकाउंट. या ठिकाणी ज्यावेळेस आपण जे अकाउंट डेबिटेड आहे त्याच्या डेबिटला दाखवत असताना आपण टू दाखवायचं, टू सेल्स अकाउंट. आणि ज्यावेळेस आपण अमाऊंट क्रेडिटेड दाखवत असतो त्यावेळेस बाय म्हणायचं, बाय सतीश अकाउंट. अमाऊंट आहे 1000. तर एवढंच आपल्याला अकाउंटिंगमध्ये महत्त्वाचा पार्ट असतो की आपण पहिल्यापासून जर काय काय पाहिलं असेल तर या ठिकाणी अकाउंट सुरुवातीला आपण काय पाहिलं की अकाउंट म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटिंगचे लिमिटेशन्स काय आहेत. या ठिकाणी जर्नल म्हणजे काय, जर्नल एंट्रीज कशी करायची, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पाहिलं, रूल्स ऑफ अकाउंट्स पाहिलं, जर्नल एंट्री कशी करायची ती पाहिली आणि त्याच्यानंतर आपण त्याचे लेजर पोस्टिंग कसं करायचं हे पाहिलं. तर हे झालं आपण एकच ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत पाहिलं होतं. अशा जेवढ्या पण आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले असतील तेवढ्या आपण अगोदर जर्नल एंट्रीज करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये जेवढे पण अकाउंट आहेत तेवढे अकाउंट्स आपण लेजर तयार करून घ्यायचे. या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट आपण पाहिला आता आणि त्याच्यामध्ये मग ते पोस्ट करत जायचं. पण मग जे अकाउंट डेबिटेड आहे त्याच्या डेबिटलाच, परंतु कुठून अमाऊंट आली हे कळण्यासाठी टू सेल्स अकाउंट. आणि जे अकाउंट क्रेडिट आहे ते त्याच्या क्रेडिटलाच आणि सुरुवातीला फक्त काय लिहायचं? बाय आणि सतीश अकाउंट. असं अशा प्रकारे आपल्याला लेजर पोस्टिंग करावं लागतं. तर सर्वात बेस हा अकाउंटचा हा महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे अकाउंटिंगचा बेसिक पार्ट तुमच्या लक्षात आलेला असेल. थँक यू.